नमस्कार, मी सिद्धी सारंग स्वागत करते का माझ्या नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। तर मी तुम्हाला दाखवणार आहे आपला जो मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे त्याची पूजा मी कशी केली आणि त्यानंतर नैवेद्य कसा बनवला, आईने काय काय बनवलं आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर ब्लॉगला सुरुवात करूया। तर मी इथे आता घट बसवण्यासाठी पहिली रांगोळी काढून घेणार आहे आणि मग त्यावर चौरंग ठेवून आपला घट बसवणार आहे।
तर अशा प्रकारे आपल्या देवीची पूजा आपण केलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ऑफिसला. बघूया संध्याकाळी येऊन काय नैवेद्य करायचं. तर आईने पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवला ऑफिसमधून घरी आल्यावर. तर फक्त शिरा बनवायचा होता, तर आई माझ्यासाठी स्पेशल शिरा बनवणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते आईच्या हातचा स्पेशल शिरा कसा आई बनवते. मला खूप फेवरेट आहे असा शिरा, म्हणजे जो मापून करतात ना सत्यनारायणच्या पूजेसारखा, तो माझा शिरा खूप फेवरेट आहे. पण जी सत्यनारायणच्या पूजेच्या शिऱ्याला जी टेस्ट असते ना, खूप मस्त टेस्ट असते. तसाच आई सेम टू सेम बनवते. आता तिने रवा भाजून घेतलेला आहे. आता ती रवा भाजून घेते तुपात, मस्तपैकी शुद्ध तुपात असं मस्तपैकी शिरा आपण खाणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की आपला रवा भाजून झालेला आहे. तर आता मग मी यात काय टाकणार आहोत आपण. आता याच्यात दूध, साखर आणि किशमिश. रवा भाजल्यावर जो वास येतो ना, तो खूप सुंदर असा वास असतो आणि असं एकदम पूजेचं फील देतं. त्यामुळे खूप मस्त वाटतं जेव्हा रवा भाजतात तेव्हा. तर इथे दूध आपण घेतलेलं आहे. आता इथे साखर आपण टाकलेली आहे. चांगलं मिक्स करून आता इथे आपण किशमिश आणि काजू टाकलेली आहेत आणि मग थोडीशी चारोळी पण टाकणार आहोत. मला चारोळी एवढी आवडत नाही. आणि मग थोडं त्याला शिजायला आपण ठेवणार आहोत झाकण मारून. मग आपला रवा रेडी आहे आणि मग आपण उपवास सोडणार आहोत, देवीला नैवेद्य दाखवू. तर आपला हा शिरा मस्तपैकी रेडी आहे आणि आता आपण नैवेद्य काढूया. तर मी आता इथे आपली जी महालक्ष्मी महात्म्याची पोथी आहे कथा सांगणारी, त्याचं वाचन करणार आहे आणि मग नैवेद्य दाखवून उपवास सोडणार आहे. तर आता आपण नैवेद्य दाखवलेला आहे. तर हा माझा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि जरूर सबस्क्राईब करा. बाय.